आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. रामकृष्ण हरी माऊली. निर्गुणाचे भेटी या वारी विशेष कार्यक्रमाच्या आजच्या प्रवासामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी माधुरी मनापासून स्वागत करते. माऊली, पंढरीकडे जाणारी वाट आता हळूहळू संपत आलेली आहे. पंढरी जवळ येऊ लागलेली आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांमधला उत्साह, आनंद हा ओसंडून वाहतोय. आता पुढचा प्रवास अगदी झपझप झपझप पावलांनी होणारा असा आहे. यावर्षी वारीच्या निमित्ताने ज्ञानेश्वरीमधली योगचिंतनं आपण ऐकतो आहोत. आपला एकूण आयुष्याचा प्रवास पाहता या आयुष्याच्या प्रवासामध्ये आपली विचारधारा, आपली मनस्थिती, आपलं चिंतन कसं असायला हवं यासाठी ही ज्ञानेश्वरी वाचायची, तिचं पठण करायचं आणि ती जसं म्हणतात की एकतरी ओवी अनुभवावी तशी ती अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. सद्गुरूंचे कृपाशीर्वाद असतील तर ही ज्ञानेश्वरी उमजण्यासाठी आणि तिचं आचरण करण्यासाठी आपल्याला अतिशय जास्त मदत होते, किंबहुना सद्गुरूंशिवाय ते शक्य सुद्धा होत नाही. आणि आता मग सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये यावेत, त्यांचा वरदहस्त आपल्याला लाभावा यासाठी सातत्याने विठ्ठलाचं स्मरण, सातत्याने भगवंताचं स्मरण हे करत राहायला पाहिजे. वारी हे त्यासाठीचं एक निमित्त म्हणूया, त्याच्या नामाची गोडी लागण्यासाठीचं निमित्त म्हणूया. पण एकदा का सद्गुरूंची भेट झाली की आता जसा वारीमधल्या वारकऱ्यांचा प्रवास झपझप पावलांनी पंढरीकडे होतो, आनंदात होतो, उत्साहात होतो, तसाच आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धाचा प्रवास सुद्धा झपझप पावलांनी आणि अशा उत्फुल्ल अशा मनस्थितीमध्ये आपण करू शकतो. सामान्यपणे आपण बघितलं तर आयुष्याचा उत्तरार्ध जेव्हा आपण जगत असतो तेव्हा कितीक जणांमध्ये आपल्याला नैराश्य दिसतं, एकटेपणा वाटतो असं दिसतं. नातेवाईक दूर जात आहेत, मुलं विचारत नाहीयेत, सुना बघत नाहीयेत, अशा तक्रारी आपण करत राहतो. पण आपण हे विसरतो की आता हा जो प्रवास जिकडे आपण चाललेलो आहे, आपल्या उत्तरार्धाचा जो प्रवास आहे, तो आपण इतरांसाठी किंवा इतरांवर अवलंबून राहून करायचा नाहीच आहे. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये एकमेव समर्थ सोबत आपल्याला लाभणार आहे, ती म्हणजे केवळ आणि केवळ भगवंताची, हरिनामाची. त्यामुळे त्याच्याशी संधान जोडायचं सोडून पुन्हा आपण प्रपंचामध्ये गुरफटणार असू तर मात्र भगवंत सुद्धा आपल्या मदतीला येणं अशक्य आहे. इथे आपल्या दृष्टिकोनाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या सगळ्या संत वाङ्मयाने काय सांगितलंय याचा एक सारासार विचार करण्याची गरज असते. तो आपण करत राहिला तर वारीतल्या उत्तरार्धासारखा आयुष्याचा उत्तरार्ध सुद्धा कसा सुखावह होतो पहा. ज्ञानेश्वरीमधली योगचिंतनं याचसाठी आपण यावर्षी वारीच्या या कार्यक्रमांमध्ये ऐकतो आहोत. हरिभक्तपरायण किसन महाराज चौधरी यांनी हे चिंतन आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. मी आपल्यासाठी फक्त ते सादर करते. ऐकूया ज्ञानेश्वरीतील योगचिंतन. आज जो योग ऐकणार आहोत अतिशय गोड सुंदर असा भक्ती योग आपण ऐकणार आहोत. ऐकूया. माऊली संत विनोबांनी 12व्या अध्यायाचं मोठं सुंदर वर्णन केलंय. गंगेचा ओघ सर्वत्र पावन आणि पवित्र आहे, पण हरिद्वार, काशी, प्रयाग ही तीर्थक्षेत्र सुद्धा अधिकच पावन आहेत.
तशीच स्थिती भगवद्गीतेची. म्हणजे गीता आरंभापासून शेवटपर्यंत अगदी पवित्रच आहे, काही वाद नाही. पण काही अध्याय जे आहेत गीतेमधले, ते अध्याय तीर्थक्षेत्र झालेले आहेत. हा जो 12वा अध्याय आहे भक्तियोगाचा, तो सुद्धा तसाच. वास्तविक 9व्या अध्यायामध्ये सुद्धा आपण म्हटलं होतं की 9वा अध्याय हा 9व्या अध्यायासारखाच आहे, त्याची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. ज्यामध्ये राजविद्या राजगुह्य योग सांगितला गेलेला आहे, पण तरी पुन्हा 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग सांगितलाय. कारण सामान्य माणसालाही भगवंत प्राप्त होईल असा मार्ग यामध्ये सांगितला गेलाय. आपण मागल्या अध्यायामध्ये ऐकलं की अर्जुनाला विश्वरूप दर्शन झालं. पण सामान्य, पण तो अर्जुन होता. पण आपण कोण? आपण सामान्य प्रापंचिक माणसं. आपल्याला तो कसा भेटेल? तर देव म्हणतात की मी 2वर 2 हात ठेवून, कटीवर हात ठेवून तुझी वाट पाहतोय. तू प्रेमाने बघ, आवडेल त्या मार्गाने माझ्याकडे ये. अरे तू 4 पावलं पुढे आलास की मी 10 पावलं पुढे येईन. फक्त माझं स्मरण कर, असं आश्वासन भगवंताने दिलेलं आहे. 12व्या अध्यायाला प्रारंभ करताना माऊलींनी म्हणून गुरूंचं वर्णन केलंय. अतिशय भावोत्कटाचं ते आहे. जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. माऊलींच्या काही ओव्या तर सिद्ध मंत्र आहेत असं वाटावं. सर्पदंश झाल्यावर सुद्धा विष उतरवण्यासाठी एक ओवी ज्ञानेश्वरी मधली म्हटली जाते. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताटी ते तुझिये गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. भक्ती मार्गामधला हा अध्याय लोकांना अत्यंत जवळचा वाटतो, कारण तो त्यांच्यासाठी सांगितला गेलाय असं वाटतं. या अध्यायामध्ये अर्जुनाने देवाला प्रश्न विचारलाय की भगवंता, काही लोक तुझी सगुण भक्ती करतात, तर काही जण निर्गुणाची उपासना करतात. देवा, तुला कोणता भक्त प्रिय आहे? अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून देवाला आश्चर्य वाटलं. म्हणजे आईला 2 मुलं असावीत आणि तिला विचारावं की तुझं आवडतं मूल कोणतं ग बाई? नेमकं तसंच झालंय. आपण आधीही ऐकलंय की ज्ञानमार्गाने जाणारे ज्ञानी भक्त हे योगी असतात, तर कर्ममार्गाने जाणारे ते भगवंताशी एकरूप होतात. ज्ञानी भक्त जे असतात ते देव आणि भक्त यात द्वैत ठेवतच नाहीत, पण ते भगवंताशी एकरूप होऊन सुख भोगतात. तर काही जण वेगळे राहून सुख भोगतात. काही सगुणाचे तर काही निर्गुणाचे उपासक असतात. पण दोन्ही प्रकारच्या भक्ती मार्गाने गेले तरी एकाच ठिकाणी ते पोहोचणारे असतात. भगवंत सांगतात, सर्व भक्तांना मी सांभाळतो. ज्ञानी भक्त इंद्रियांचं दमन करून माझ्यापर्यंत येतात, तर दुसरे भक्त इंद्रियांसहित माझ्यापर्यंत येतात. कायिक, वाचिक आणि मानसिक माझ्या ठिकाणी ठेवून सर्व कर्म मला अर्पण करतात. मग त्यांच्या संसाराची चिंता ही माझ्यावर असते. त्यांची कामं मी करतो. रोहिदासाची चर्म मी रंगवतो. सावताबरोबर खुरपू लागतो. जनाबाईला दळू कांडू लागतो. कबीराचे शेले विणतो. सोयराबाईचं बाळंत पण करतो. असे भक्त संसार सागरातून सहज तरून जातात. म्हणून अर्जुना, तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी सर्व करतो ते भगवंतासाठीच. सर्व कर्म मला अर्पण कर. असं कर्म जर केलं तर कर्म ही भक्ती होते. जे कर्म करशील त्याचं फळ तिथेच टाकून दे. वृक्ष जसं आपलं फळ टाकून मोकळा होतो की नाही, तसा. असं ज्ञान भगवंताने या अध्यायामध्ये अर्जुनाला दिलंय. भगवंताने मग भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. भगवंत सांगतात, अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे. ज्ञानाहून ध्यान गहन आहे. ध्यानापेक्षा त्याग आणि त्यापेक्षा शांती सुख मोठे आहे. शांती विण कसे सुख असं आपण म्हणतो ना. प्रार्थना म्हटल्यावर सुद्धा आपण 3 वेळा शांती म्हणतो. ओम शांती शांती शांती, असं 3 वेळा म्हणतो. याचं कारण काय? तर ही शांती
3 प्रकारे मिळावी, म्हणजे कायिक शांती मिळावी, वाचिक शांती मिळावी आणि मानसिक शांती सुद्धा राहावी, यासाठी ओम शांती 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 असं 3 वेळा आपण म्हणत असतो. गायीची तृषा हरू, व्याघ्रा विष होऊनी मारू, तैसे नेणेची गा करू, तोय जैसे. अर्जुना, भक्ताच्या ठिकाणी समभाव असतो. असा भक्त कुणाचा द्वेष करत नाही. आपणच विश्वात भरून आहोत. हे विश्वची माझे घर, ही वृत्ती त्याची होते. पृथ्वी ही क्षमाशील असते, अशी त्याची धारणा असते. अरे दिवा केवळ घरच्यांनाच प्रकाश देतो असं नाही ना, तर दारच्यांना सुद्धा तो देतोच. झाड जो लावतो त्याला ते झाड सावली देतं आणि बाकीच्यांना देत नाही, असं होतं का? नाही होत. अहो, झाड तोडणाऱ्याला सुद्धा जेवढा वेळ ते उभं आहे तेवढा वेळ ते सावली देतं. संत तुकाराम महाराजांचा अभंग फार सुंदर असा आपल्याला माहिती आहे. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळे चिन्हा. असा हा भक्त, भक्ती त्याच्या सर्वांगामध्ये भिनलेली असते आणि त्यामुळे त्याला इतरही जे जन दिसतात, जो समुदाय दिसतो, जो परिसर दिसतो, त्या सगळ्यामध्ये सुद्धा तो ज्याची भक्ती करतो तो भगवंत त्याला दिसत असतो. त्याचं मन आणि बुद्धी सर्व काळ माझ्या ठाई असते. तो माझा लाडका भक्त असतो. तोच योग आणि तोच मुक्त असतो. फार काय, तो माझी वल्लभा आणि मी त्याचा कांत, एवढं माझं प्रेम. इथे आपल्याला राधाकृष्णाची मधुरा भक्ती आठवते. या भक्ताचं आणखी एक लक्षण सांगितलंय बरं का, की त्याच्यापासून कुणाला त्रास नाही. तो स्थितप्रज्ञ असतो. भक्तांचं वर्णन करता करता देव डोलू लागले, कारण वक्ता भगवंत आणि श्रोता अर्जुन आहे. भगवंताला राहवत नाही. ते पुन्हा पुन्हा म्हणतात, माझा भक्त निरपेक्ष आणि सदा आनंदी असतो. माझे भक्त गंगेप्रमाणे पवित्र असतात. गंगेत स्नान केल्यानं पापक्षालन होतं, तसं माझ्या भक्तांच्या संगतीत राहिलेले उद्धरून जातात. आपणासारिखे करीती तात्काळ. माझा भक्त हा असा अंतर्बाह्य निर्मळ असतो. तो कलंकविरहित चंद्र, तापहीन सूर्य असतो. मी ब्रह्म आहे या भावनेने तो जीवन जगत असतो. माऊलींच्या प्रतिभेला इथे किती बहर आलाय पहा. अर्जुना, अरे अशा भक्ताला मुकुट म्हणून मी मस्तकावर धारण करतो. इतकंच नव्हे तर मी त्या भक्तापुढे नतमस्तक होतो. श्री शिवशंकर, माझे उत्तम भक्त, माझ्या चरणापासून निघालेली गंगा मस्तकावर धारण केलेली आहे त्यांनी. मोक्ष हा चौथा पुरुषार्थ सांगितला आहे आपल्याकडे आणि भक्ती मार्गाने तो भक्ताला प्राप्त होतो. इतकं सुंदर वर्णन त्या भक्ताचं केल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये कुठला संदेह राहणार. अर्जुन अतिशय तृप्त होतो. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला इथे मिळालेलं आहे. म्हणून सगुण भक्तीची वाट निर्गुणापर्यंत पोहोचत असते माऊली, आणि ती वाट जिथे संपते तिथे सगुण निर्गुण हा भेद सुद्धा संपून जातो. असे भक्त भगवंताचे तीर्थक्षेत्र होतात आणि त्याची महती गाणारे भगवंताचे लाडके होतात. तर मग आपण तो भक्त होण्याचा प्रयत्न तर करूच या, पण जोपर्यंत तिथपर्यंत पोहोचता येत नाहीये तोपर्यंत आपण या भक्तांचं कौतुक करून त्या भगवंताचे लाडके तरी होण्याचा प्रयत्न करूयात. हे भक्त म्हणजे कोण आहेत? किती सुंदर माऊलींनी सांगितलेलं आहे. हे भक्त म्हणजे आता आपल्यासाठी तरी माऊली आहेत, तुकोबा आहेत, नामदेव आहेत, सगळे जे संत आपल्याकडे होऊन गेलेले आहेत, हे सगळे संत म्हणजे त्या भगवंताच्या निर्गुणाच्या रूपापर्यंत पोहोचलेले, त्या भगवंताशी एकरूप झालेले असे संत आहेत. या संतांचं गुणगान गायचं आहे. त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे आपल्यासाठी त्याचा विचार करायचा आहे.
त्याचं अवलंबन करायचं आहे, याची सुरुवात त्याच्या पठणापासून करायची आहे. असा हा सगळा आनंदाचा सोहळा या संपूर्ण आयुष्यामध्ये करत राहायचा आहे. थोडा अजून पुढे जाऊया, थोडा अजून पैसा कमवूया आणि मग ज्ञानेश्वरी वाचायला घेऊया, असा दृष्टिकोन न ठेवता आत्ता ज्ञानेश्वरी वाचूया, म्हणजे पुढे काही कमी पडणारच नाहीये माऊली, हे अनुभवूया. आणि हा अनुभव घेण्याची पहिली पायरी म्हणजे कोणती असेल तर ती आत्ता सुरू असलेली वारी. काही जण टप्प्याटप्प्यांमध्ये वारी करतात. म्हणजे कुणी आळंदी ते पुणे अशी वारी करतं, कुणी सासवड ते पुढे पंढरपूर अशी वारी करतं, कुणी दिवे घाट चढून जातं अशी वारी करतं. आपल्याला जसं जमेल, आपल्याला जसं शक्य होईल, भगवंत जितकी सेवा करून घेईल तितकी आपण करावी. पण ती सेवा करण्याची इच्छा मात्र मनामध्ये कायम ठेवावी. तरच त्या भगवंतापर्यंत आपले हात पोहोचते. किती सुंदर भगवंताने आपल्याला आजच्या भाषेत म्हणायचं तर प्रॉमिसेस करून ठेवलेले आहेत, पण आपण त्यासाठी पात्र झालं पाहिजे. प्रयत्न करत राहूया, ऐकत राहूया. निर्गुणांचे भेटी हा आपला वारी विशेष कार्यक्रम इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. या रेडिओ वारीच्या आजच्या प्रवासामध्ये इथे थांबतो आहोत, विसावा घेतो आहोत, पुन्हा उद्या भेटण्यासाठी. उद्या क्षेत्रज्ञ विभाग योग आपण ऐकणार आहोत. हे सगळं चिंतन केलेलं आहे हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांनी. मी आपल्यापर्यंत ते पोहोचवतेय. कार्यक्रम आवडत असेल तर 9371332683 या क्रमांकावर आपण फोन करा किंवा आपल्या प्रतिक्रिया कळवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. आणि ॲप्लिकेशनवर जर रेडिओ ऐकत असाल तर ॲप्लिकेशनच्या चॅटरूममध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. जर यूट्यूबवर ऐकत असाल तर यूट्यूबवरती कमेंट्स करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की आपल्यापर्यंत पोहोचवा. ऐकत रहा निर्गुणाचे भेटी हा वारी विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर माधुरी सोबत. आज इथेच थांबते. रामकृष्ण हरी माऊली.